पोहे कितीचे माहिती आहे? 165 रुपयाचे. हा खरं. बऱ्याच लोकांना प्रश्न पडले गाडीबद्दल, नवीन गाडी. तर गाडीचं गुपित असं आहे की नवीन, जसं मी म्हटलं तर इथे 15 ml ऑइल आपण वापरणार होतो, ते सुद्धा नाही वापरलं. कोरडं चिकन हे केलं आहे, मॅरिनेट करून आहे ना, कोरडं चिकन भाजलं आहे कोळशावर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर फायनली वेळ झाली आहे इकडनं जायची. म्हणजे आपण नेहमीसाठी तर इथे राहू शकत नाही, पण जेवढे दिवस आपण इकडे राहिलो ना, म्हणजे बिलकुल असं मला वाटलं नाही की मी कुठेतरी दुसरीकडे राहतो, एकदम आपल्या घरासारखं. आणि ह्या सगळ्यांना मी असं खूप आधीपासून ओळखतो असं वाटलं. आणि फायनली आज जाऊशी तर वाटत नाही, असं वाटतं खूप अजून थोडे दिवस राहावा. पण आपल्याला बरीच कामं आहे आणि पुढचा पण प्रवास आहे, तर एका जागी आपण थांबू शकत नाही आहे. तर चला भेटूया परत. हां, खूप मजा वाटली, खूप भारी वाटलं. राकेश हे खूप भारी पोरगा आहे. तुम्ही जर याल ना यांच्या घरी तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरी आलात. म्हणजे मी खरंच एवढं प्रेम कुठंच नाही, इतके दिवस फिरलो, सगळीकडे फिरलो, पण एवढं प्रेम अजूनपर्यंत कुठे मिळालं नाही. खूप खूप आभार आहे. थँक्यू सो मच. शेन पोहे कितीचे माहिती आहे? 165 रुपयाचे. हा खरं. बघूया 165 रुपीजचे पोहे कसे लागतात. नाही, चांगले पोहे, खरं चांगलं. व्ह्यू मस्त आहे. मी मुद्दाम इकडे थांबलो होतो आम्ही नाश्ता करायला. म्हटलं बघूया जरा एक्स्ट्रा पैसे खर्च करून बघूया. पण व्ह्यू वगैरे खूप मस्त. पावसाळ्यात तर खूप मजा येईल इकडे. अजून बऱ्याच गोष्टी मागवल्यात, चहा पण आहे आणि पॅनकेक्स पण मागवलेत. पॅनकेक्स विथ हनी. आणि हे काय जॅम आहे. हे मॉडर्न घावणे आहेत, थोडं हनी. पॅनकेक्स पण मस्त होते, पोहे पण मस्त होते. फक्त चहा जो आहे तो बस स्टँडसारखा आहे. 75 रुपीजचा चहा आहे, पण टेस्ट बस स्टँडसारखी आहे. आज उशिरा व्लॉग सुरू करतोय कारण की सकाळपासून इकडे लाईट जाते. इकडे एक तर रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. परत पुण्यामध्ये आलो, जिकडे मी राहतो तिकडे रेंज नाही आहे, खूप प्रॉब्लेम आहे रेंजचा. तर व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करतो, पण व्हिडिओ काही अपलोड झालाच नाही. म्हणजे झालं आहे अपलोड, पण खूप उशिरा. आणि आता नेटवर्क नाही आहे, लाईटसुद्धा गेली आहे. लाईट आता इथे तुम्हाला कळत असेल बघा, हे लॅपटॉपवर एक साईन असतं ना, याची बॅटरीचा, याच्यावरनं कळेल तुम्हाला लाईट गेली आहे. तर आता हे थंबनेल बनवायचा प्रयत्न करतो आहे, पण नेटवर्क नाही आहे, त्यामुळे खूप काम स्लो होतं आहे. आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो उशिरा पब्लिश होणार आहे. म्हणजे 2 वाजता पब्लिश व्हायला पाहिजे होता. आता किती वाजलेत? 2:30 वाजत आलेत, 2 मिनटं आहेत 2:30 वाजायला. अजून पब्लिश नाही झाला. थंबनेल पण बनला नाही आहे, ऑलमोस्ट बनला आहे. जर झालं तर 2:30 वाजता पब्लिश करू, नाही तर 3 वाजता पब्लिश करू. 2:35 व्हिडिओ पब्लिश झाला आहे. उद्यासाठी पण व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आहे, पण त्या अगोदर आपल्याकडे बरीच कामं आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता आपण लाँग टूर मारतो आहे, तर अजून जास्त लाँग टूर आपण जाणार आहे. म्हणजे साऊथला आपण जाणार आहे. तर त्यासाठी गाडी पण आपण रेडी केली आहे. आणि हां, बऱ्याच लोकांना प्रश्न पडले गाडीबद्दल, नवीन गाडी. तर गाडीचं गुपित असं आहे की नवीन गाडी नाही आहे. ती गाडी माझ्या मित्राची आहे, त्यांनी कार घेतली म्हणून. ती गाडी पडीक होती खूप दिवसापासून, तर ती अशी पडून खराब होत होती. तर त्यामुळे त्यांनी काय म्हटलं की गाडी घेऊन जा आणि रिपेअर कर आणि तू चालव, तशी ती पडून खराब होते. तर त्यामुळे आपण ती गाडी आणली आणि तिला फक्त थोडंसं मॉडिफिकेशन केलं आहे. मागे ते सॅडल बॅग्स वगैरे लावून, म्हणजे आपल्याला लांब जायचं असेल तर त्यात सामान आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल. तर अशी तिला केली आहे. आणि तिला अजून थोडंसं मॉडिफिकेशन करायचं आहे.
आणि तिच्या आता काही ब्रेक पॅड्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहे त्या बदलायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला शोरूममध्ये जायचं आहे. तिकडे आपण ऑलरेडी तिची सर्व्हिसिंग करून घेतली होती. थोडा काहीतरी प्रॉब्लेम आहे मला असं वाटतंय, तो सुद्धा आपण दाखवून घेऊया. नाहीतर लॉंग टूरला जेव्हा निघू आपण तेव्हा मध्ये प्रॉब्लेम नको व्हायला. गाडी इकडे शोरूममध्ये आणली होती, म्हणजे थोडंसं ऑइल वगैरे इकडे होतं दिसत होतं, पण ते काही प्रॉब्लेम नाही आहे. चेनचं ऑइल आहे ॲक्च्युली ते, तर म्हणजे असं टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही आहे. आणि लायनर थोडेसे आपले घासून वगैरे ते व्यवस्थित करून देत आहेत. बदलले ऑलरेडी लायनर पण आपण खूप जास्त फिरलो त्यामुळे थोडासा आवाज येत होता, तेवढं ते नीट करून घेतलं आहे. कोण कोण होता सर्व्हिसिंगच्या वेळेस? तू होता? रोहित आहे, रोहितसुद्धा होते. रेहान कुठे? रेहान हे पण होते. यांनी आपली गाडी इतकी मस्त सर्व्हिसिंग केली ना, एकदम मस्क्यासारखी पळते. शाकीर भाई आहेत, शाकीर भाई पण होते. म्हणजे हे सगळे लोक यांनी मिळून आपली गाडी केली आणि एकदम लक्षपूर्वक प्रायोरिटी बेसवर आपली गाडी यांनी करून दिली. आणि त्यामुळे ती गाडी जी ना ती म्हणजे सांगू शकत नाही इतकी मस्क्यासारखी चालते. आणि नीना ते मेन यांनी एकदम प्रायोरिटी बेसवर आपल्या गाडीचं सगळं काम करून दिलं लक्षपूर्वक, एकदम फॉलोबॅक घेत जे रिक्वायरमेंट्स होती आपल्याला लॉंग टूरला ती सगळी त्या गाडीमध्ये करून दिली. थँक्यू सो मच नीना. नवीनच होते, थोडीशी जास्त काही हे करायची गरज नाही, फक्त घासून माती गेली ना तेव्हा आवाज येते थोडं. अच्छा अच्छा. ते पाण्यातून भिजले असेल ना, आपली गाडी पुढे पण जाते, ते पाण्यात भिजल्यामुळे माती गेली ना तेव्हा आवाज येते. अच्छा. रितेश पण आला इकडे शोरूममध्ये, बॅटरी आणायला लावली होती त्यांनी नाही, त्याला बॅटरी आणायला लावली होती. तर बॅटरी मिळत नाही ॲक्च्युली गोप्रोची कुठे, तर एक मिळाली, त्याच्या ओळखीने मिळाली, तर ती दिली त्याने आणून आपल्याला लागणार आहे. ते आता आपण गोप्रोपासून स्विच करणार आहे. ऑस्मो ना, ऑस्मो खूप भारी आहे कॅमेरा ॲक्च्युली तो, आणि सगळ्यांना मी तेच सजेस्ट करेल की ऑस्मोवर तुम्ही स्विच करा. प्राईस पण कमी आहे, भरपूर फीचर्ससुद्धा आहे, आणि ते काय म्हणतात त्याला, बॅटरी पण खूप बॅटरी बॅकअप पण खूप चांगला आहे त्याचा याच्यापेक्षा, गोप्रोपेक्षा. खूप उशीर झाला पोहोचायला, येतं रात्र झाली, त्यामुळे जास्त काही आपल्याला करता आलं नाही, म्हणजे फिशिंगसुद्धा करता आली नाही. तिकडे गाडीच्या इकडे आपण गेलतो ना शोरूममध्ये, तर तिकडेच इतका टाईम झाला की जास्त काही पुढे वेळच उरला नाही. ओव्हरऑल आजचा दिवस असा ओके म्हणजे सकाळपासून एडिटिंगला लागलो होतो, मग रेंज नाही, लाईट नाही. आत्तासुद्धा आलो होतो तेव्हा लाईट नव्हती इकडे फार प्रॉब्लेम आहे तसा, रेंजचा सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे. सर्वांना एक प्रश्न नेहमी पडतो की मी म्हणजे नेहमी तुम्ही आपले व्हिडिओज बघता, कसं मस्त असं ऑइली बटर हे ते असं नेहमी जेवण असतं आपलं, नॉनव्हेज वगैरे. नॉनव्हेज तर मी रोज खातोच, पण त्याचं पण एक कारण आहे. पण ज्या दिवशी मी शूट नाही करत, तर इतर दिवशी मी कशा प्रकारे जेवण करतो हे सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे वेइंग स्केल आहे, याच्यावर वजन करून सगळ्या गोष्टी घेतो, म्हणजे कॅलरी काउंट करायला आपल्याला सोपं जातं. हा बटाटा आहे 75 ग्रॅम्सचा, 75 बरोबर 75 ग्रॅमचे 2 बटाटे, म्हणजे 150 ग्रॅमचा बटाटा आहे. कांदा 109 ग्रॅमचा आहे. गाजर घेऊया साधारण 100 ग्रॅम, 69, 116 म्हणजे हे पण पकडा 100 ग्रॅम. असं इथे लिहिलं होतं 200 कॅलरीज आहे ना, आपण व्हेजिटेबलसाठी कॅल्क्युलेट करत होतो. तर बटाटा किती होता, 150 ग्रॅम बटाटा होता, आणि 100 ग्रॅम बटाट्यामध्ये 77 कॅलरीज असतात, म्हणजे 77 प्लस 35 म्हणजे ऑलमोस्ट 100 कॅलरीजपर्यंत, 110 कॅलरीपर्यंत ॲप्रॉक्सिमेट सांगतो, हे एकदम एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नाही आहे. 116 ग्रॅम गाजर होतं, गाजरमध्ये 40 कॅलरीज असतात, तर हे 116 म्हटलं तर साधारण 50 कॅलरीज हे पकडा. 100 ग्रॅम ऑनियनमध्ये 40 कॅलरीज असतात, 116 ग्रॅम काहीतरी होतं वाटतं हा, तर याच्यामध्ये पण साधारण पकडा 50 कॅलरीज, तर हे ॲप्रॉक्सिमेट 200 कॅलरीज होत आहेत. राईस म्हटलं तर 350 कॅलरीज, 100 ग्रॅम राईसमध्ये, आणि हे ऑइल जे आहे ते 30 ml ऑइलमध्ये 300 कॅलरीज असतात. हे चिकन 1 kg आहे, 1 kg चिकन आहे. 1 kg चिकनमध्ये म्हणजे विथ बोन्स आहे, तसं सगळं बोन्स वगैरे कट करून येणार साधारण 750 ग्रॅमचं चिकन असतं. 250 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम हडकं निघून जातात. तर आपल्याला जे मटण असतं त्याच्याच कॅलरीज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ते 120 कॅलरीज असतात मटणामध्ये, 100 ग्रॅम मटणामध्ये. ते 120 गुणिले
जे काय असेल 800, तर मला असं वाटतं ते किती होतात 960 वगैरे असं काहीतरी होतात. तर ते ॲप्रॉक्सिमेट मी 1000 कॅलरीज लिहिले आहेत. आणि व्हेजिटेबल्सचे तर 210 कॅलरीज झाले, ते पण मी ॲप्रॉक्सिमेट 200 सांगितलं तुम्हाला. तर ही सगळी कॅलरीज आहेत डिनरसाठी. आणि तंदुरी करणार आहे, तर तंदुरीमध्ये काय होणार की आणि खिचडी बनवणार आहे आपण. तर यातलं 15 ml ऑइल खिचडीसाठी लागेल आणि 15 ml ऑइल आपण तंदूरसाठी वापरणार आहे. हे 1850 कॅलरीज होणार आहे. म्हणजे हे प्रणवचे आणि माझे मिळून आहे, म्हणजे अर्धा अर्धा आम्ही खाणार आहे. तर साधारण 925 एका माणसाचे कॅलरीज होतील. म्हणजे माझे 925 आणि प्रणवचे 925. आणि सकाळपासून माझे 850 कॅलरीज झाले आहेत आत्तापर्यंत. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा आणि बादाम 150 कॅलरीज, ते पोहे खाल्ले होते नाश्त्याला 300 कॅलरीज, ते चहा परत घेतला होता 100 कॅलरीज. आणि 10 एग व्हाईट, नुसते एग व्हाईट ते पिवळावाला नाही, तर त्याचे 150 कॅलरीज होतात. म्हणजे एका एग व्हाईटमध्ये साधारण 14 कॅलरीज असतात. तर ते राऊंड फिगर मी 150 केलं होतं. आणि परत संध्याकाळी आता चहा आणि बादाम घेतले होते, तर ते 150 कॅलरीज. हे सगळे टोटल 850 कॅलरीज झाले आत्तापर्यंतचे. आणि टोटल कॅलरी इंटेक आहे ना आजचा म्हणजे डेली जो इंटेक आहे तो हा आहे 2000 कॅलरीज आहे. ॲक्च्युली मला माझं वेट जे आहे ते 74 kg, हे मेंटेन ठेवायला 2500 कॅलरीज लागतात. डेली मी 2500 कॅलरीज खायला हवे, पण मी 2000 खातो आहे. त्याच्यापेक्षा थोडीशी कमी होत आहे. म्हणजे 2500 कॅलरीज मला लागतात डेली. माझं जे वजन आहे 74 kg, ते 74 kg ठेवायला. पण मी त्याच्यापेक्षा कमी कॅलरीज खातो आहे, साधारण 500-600 कॅलरीज कमी खातो आहे. तर त्यामुळे काय होतं की डेली थोडं थोडं वजन माझं कमी होतं आहे. 3 महिन्या अगोदर माझं साधारण 80-81 kg वेट होतं, आता 74वर पोहोचलो आहे. आणि अजूनही मला ते कमी करायचं आहे, 70 kg पर्यंत पोहोचवायचं आहे. तंदुरी करणार आहे आपण. आणि तंदुरीमध्ये आपण फार तर 15 ml तेल वापरणार आहे. ऑइल पण मोजून घेतो आम्ही. 15 ml घ्यायचं आपल्याला. शंभर ग्रॅम तांदूळमध्ये 350 कॅलरीज असतात. इकडं चिकन तंदुरी होती आपली. जसं मी म्हटलं तर इथे 15 ml ऑइल आपण वापरणार होतो, ते सुद्धा नाही वापरलं. कोरडं चिकन हे केलं आहे, मॅरिनेट करून आहे ना, कोरडं चिकन भाजलं आहे कोळशावर. पलट लवकर काळं नाही व्हायला पाहिजे. पण हे चिकनमध्येच बरंच ऑइल आहे बघा. तर तसे आपण 150 कॅलरीज अजून मायनस केलेत आपल्या कॅलरीजमधनं. जोपर्यंत स्वयंपाक होतोय ना, तोपर्यंत जसा वेळ मिळेल आपण तसं एडिटिंग करायचा प्रयत्न करतोय. आता उद्याचा जो व्हिडिओ तो आता एडिट करायला घेतला आहे. आता नाही, साधारण तास-दीड तास झाला एडिट करायला घेतला आहे. जोपर्यंत जमतंय तोपर्यंत करूया एडिटिंग, म्हणजे जेवण झालं आणि मग उद्या सकाळी लवकर उठून करूया. हा भात आहे, हा भात म्हणजे खिचडी भात आहे, फक्त याच्यामध्ये आपण मुगाची डाळ नाही टाकली, त्यात खूप कॅलरीज असतं म्हणून. तर हा भात बरोबर अर्धा करून घेणार आहे, अर्धा प्रणवला आणि अर्धा मला. तर हे सुद्धा आपण अर्धा घेणार आहे. सगळे मिळून 850 कॅलरीज होत आहेत. तर मस्तपैकी जेवूया आणि आजचा व्हिडिओ इथे संपूया. भेटूया उद्या सकाळी.